नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय। याच पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात विविध कामांची लगबग सुरू आहे। यंदाच्या नवरात्र उत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई देवीची सुरक्षा अधिकच भक्कम होणार आहे। भाविकांच्या वस्तूंचं स्कॅन हे एका डिजिटल एक्स-रे मशीनद्वारे केलं जाणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतात आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर। नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवरती आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरामध्ये अनेक विकास कामांची लगबग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर अनेक पर्यटक आहेत ते या ठिकाणी दाखल होत असतात, आपल्या बॅगा देखील या ठिकाणी आणत असतात आणि यासाठी जे एक्स-रे पॉवर स्कॅनिंग मशीन आहे ते या ठिकाणी नव्यानं आणण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जे बॅगेमध्ये ज्या वस्तू आहेत त्याचं स्कॅनिंग या निमित्तानं होताना आपल्याला दिसून येतं आहे। खरं तर मंदिराची सुरक्षा हे अत्यंत महत्त्वाची आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ह्या ज्या बॅग आहेत ह्या तपासणीसाठी आणल्या ज्या आलेल्या भाविकांच्या आहेत त्या तपासल्या जातात आणि त्याचं जे स्कॅनिंग आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे। ते करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती या ठिकाणी खरं तर आपल्याला दिसून येते। मशीनचे टेक्निशियन आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। पहिल्यांदाच अंबाबाई मंदिरामध्ये स्कॅनिंग मशीन आहे ते या ठिकाणी आणलेलं आहे, काय सांगाल कशा पद्धतीने ते वर्किंग होतं आहे? सर एक्चुअली जो भी एक्सरे मशीन है वो कलर कोडिंग पे वर्क करती है। तो जो हमारा टाइम वॉच की जो मशीन है सेम वही फंक्शन है। इसमें कलर पे हमारा क्या ऑरेंज और ऑर्गेनिक इनऑर्गेनिक दो कलर पे वर्क करती है। तो आप जैसा देख सकते हैं कि सर मेटल का कलर जो भी आ रहा है आपका ब्लू दिखा रहा है, इलेक्ट्रॉनिक सेटअप भी है तो आपका वो ग्रीनिश दिखा रहा है। और जो हमारा ऑर्गेनिक आइटम है ऑरेंज कलर वो हमारा खाने पीने का आइटम हो सकता है, बुक वगैरह हो सकते हैं। तो सारे कलर को डिफ्रेंशिएट करता है जो भी यहाँ पे ये सर बताता है। यंदाच्या नवरात्रोत्सवामध्ये अंबाबाई मंदिराची सुरक्षा आणखीनच या एक्सरेमुळं भक्कम झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।